हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण एवढ्या उत्साहाने सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहात. आजकाल संध्याकाळची वेळ म्हणजे टीव्ही समोर बसून त्या कार्यक्रमांना शिव्या देत तेच कार्यक्रम पाहत बसणं हा एक एकमेव पर्याय लोकांकडे राहिलेला आहे. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. जेव्हा टीव्ही अस्तित्वात नव्हता तेव्हा गावांमध्ये शहरांमध्ये वेगवेगळ्या मंदिरांमध्ये खूप सुंदर रामायण महाभारत पुराणातील कथा आदी ज्याद्वारे मनोरंजनही होईल, जे प्रत्येकाला हवं असतं, आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी शिकूही शकू, अशा प्रकारचं वातावरण होतं. पण ते आजकाल दुर्दैवानं कमी झालेला आहे प्रकार. पण तरी आपण सर्वजण ह्या चर्चेमध्ये सहभागी होत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तर कालच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक 11 ते 20 या 10 श्लोकांची चर्चा आपण काल केली. आपण पाहत आहोत पहिल्या 2 अध्यायांचा सारांश, आणि त्यामध्ये आपण चर्चा केलेली आहे की ओके, त्यामध्ये आपण चर्चा केली की पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांसमोर युद्ध न करण्यासाठीची कारण प्रस्तुत करतो, आणि त्यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीस अर्जुन भगवान श्रीकृष्णांचं त्यांची शरण पत्करतो, आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेचं ज्ञान अर्जुनाच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या रूपांमध्ये हे चर्चा करण्यास सुरुवात करतात अर्जुनासोबत. तर हा एक संवाद आहे, आणि तो संवाद होण्यासाठी अर्जुनानं दुसऱ्या अध्यायामध्ये खूप महत्वाचं कार्य केलेलं आहे सुरुवातीला, ज्याची आपण काल चर्चा केली की भगवान श्रीकृष्णांप्रती शरणागती पत्करलेली आहे अर्जुनाने. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण, तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण फक्त स्मितहास्य करत होते. जेव्हा अर्जुन वेगवेगळी कारणं देत होता युद्ध न करण्याची, तेव्हा भगवान श्रीकृष्ण अतिशय शांततेने अर्जुनाचं सर्व बोलणं ऐकून घेत होते आणि एक तटस्थपणे स्मितहास्य करत त्या सर्व गोष्टी पाहत होते. पण जेव्हा अर्जुनाने शरणागती पत्करली आणि अर्जुन म्हणाला की शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, आता मी शिष्यत्व पत्करलेलं आहे
आणि तुम्ही मला आता उपदेश करा. आता ह्या मित्रत्वाच्या चर्चा आपण करायला नको, कारण जेव्हा मित्रत्वाची चर्चा असते तेव्हा समानता असते. तेव्हा एक गुरु आणि शिष्य यांच्यामधला जो संवाद असतो तो होऊ शकत नाही. त्यामुळे अर्जुनाने शरणागती पत्करली आणि त्यानंतर भगवंतांनी हे ज्ञान देण्यास सुरुवात केली. आणि अर्जुनाचा पहिला मुद्दा जो होता युद्ध न करण्यासाठीचा, तो म्हणजे अर्जुन म्हणत होता की मला या सर्व जीवांप्रती, या सर्व वरिष्ठांप्रती, गुरूंप्रती माझ्या हृदयात करुणा आहे. मी ह्यांच्यावरती हत्यार कसं चालू, ह्यांना कसं मारू? त्या एका प्रश्नाचं किंवा एका युक्तिवादाचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्णांनी 20 श्लोक या दुसऱ्या अध्यायात सांगितले. सलग श्लोक 11 ते श्लोक 30. काल आपण त्याची चर्चा केली. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की अशोचान अन्वशोचस्त्वम, जे शोक करण्या लायक नाहीये, जे शोक करण्या योग्य नाहीये, त्या गोष्टीसाठी अर्जुन तू शोक करतोयस. म्हणजे त्यांच्या शरीरासाठी शोक करतोयस. ते सर्वजण हे शरीर नाहीये, ते शरीरात राहत आहेत. या गोष्टीची आपण विस्तारित काल चर्चा केली. कशा प्रकारे ह्या भौतिक जगतामध्ये प्रत्येक जीव जो वेगवेगळ्या शरीरांमध्ये निवास करत आहे, कोणी मनुष्य शरीरात आहे, कोणी प्राणी शरीरात आहे, कोणी वनस्पती शरीरात आहे, कोणी किडा, मुंगी, पक्षी, मोठे छोटे छोटे कीटक, एकपेशीय जीव वगैरे वगैरे वेगळ्या शरीरांमधून असंख्य जीव या भौतिक जगतात राहत आहेत. तर हे जीव म्हणजे ते शरीर नाही आहे, ते शरीर हे आवरण आहे. त्या ठिकाणी आपण राहत आहोत आणि हेच ज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत आणि अर्जुनाला निमित्त बनवून आपल्या सर्वांसाठी सांगत आहेत. आपल्याबद्दलची चर्चा आहे ही. आपण काल चर्चा केली होती की हे 20 जे श्लोक आहेत ती चर्चा आपल्याबद्दलची आहे. आपलं खरं स्वरूप काय आहे. जसं काल आपण शेवटचा श्लोक पाहिला 20वा, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात न जायते म्रियते वा कदाचिन, की आत्मा कधीही जन्म घेत नाही, कधीही मरण पावत नाही. नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजो, याचा जन्म कधीही झालेला नाहीये. हा नित्य आहे, आध्यात्मिक आहे. अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. जेव्हा शरीराचा विनाश होईल तेव्हा आत्म्याचा विनाश होणार नाही. तर आज आपण 21व्या श्लोकापासून पुढची चर्चा करणार आहोत. तर काही जणांचे अभिप्राय आले की आपण दुसरा अध्याय खूप महत्वाचा आहे आणि आपण घाई करू नये, व्यवस्थित चर्चा करावी आणि समजून सांगावे, अशी काही अभिप्राय आले. तरी आपण सारांश रूपातच चर्चा करणार आहोत, पण कारण हा अध्याय खूप महत्वाचा आहे. यातला जर सारांश रूपात जरी चर्चा झाली तरी थोडासा वेळ लागू शकतो, पण व्यवस्थित चर्चा झालेली चांगली, असाही काही जणांचा अभिप्राय आलेला आहे. तर आपण थोडस फार वेगाने जाण्याऐवजी थोडं आपण समजून घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू. एखादा दिवस जास्त लागू शकेल. या 3 दिवसात नाही झालं तर पुढच्या आठवड्यातला एखादा दिवस आपल्याला यामध्ये द्यावा लागेल. कारण हा दुसरा अध्याय जर व्यवस्थित समजला तर पुढची भगवद्गीता जास्त चांगल्या रीतीने समजू शकेल आपल्याला, पुढचे अध्याय. तर श्लोक 21. आता 11 ते 30 हे जे 20 श्लोक भगवान श्रीकृष्णाने सांगितले, ज्याला सांख्य योग म्हटलं जातं. आत्मा आणि शरीर यातला भेद भगवान श्रीकृष्ण समजावून सांगत आहेत. आणि अनेक वेळा आपण पाहू एकच गोष्ट दुसऱ्यांदा सांगितलेली, वेगळ्या पद्धतीने सांगितलेली. जेव्हा शास्त्रांमध्ये एकच वाक्य 2दा सांगितलं जातं, 3दा सांगितलं जातं, याचा अर्थ त्याच्यावरती भर द्यायचा आहे, ते समजावून सांगायचंय, त्याचं महत्व पटवून द्यायचं, यासाठी सांगितलं जातं. जसं कलियुगासाठी जो यज्ञ सांगितलेला आहे, जे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, पुढच्या विभूती योगामध्ये चर्चा होईल की यज्ञानाम जपयज्ञोस्मी, सर्व यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे. जसं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तर या हरिनामाची महिमा, या हरिनामाचा महिमा वर्णन करण्यासाठी शास्त्रांमध्ये अनेक वेळा रिपिटेशन केलं जातं. एकच गोष्ट 2दा 3दा सांगितली जाते. जसं म्हटलेलं आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम, कलौ नास्त्येव 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 गतिरन्यथा. 3 वेळा सांगितलंय.
काय आहे? हरेर नाम हरेर नाम हरेर नाम, हरीच नाव हरीच नाव हरीच नाव. कलौ या कलियुगामध्ये न अस्ति एव न अस्ति एव न अस्ति एव गती ही अन्यथा. दुसऱ्या कुठल्याही मार्गाद्वारे योग्य गती व्यक्तीला प्राप्त होऊ शकणार नाही, होऊ शकणार नाही, होऊ शकणार नाही, अशी पुनरावृत्ती केली जाते बऱ्याच वेळा. तर तसंच इथं पुढच्या काही श्लोकांमध्ये आहे, आपण पाहूया. भगवान श्रीकृष्ण एकच गोष्ट वेगळ्या पद्धतीने 2 वेळा 3 वेळा समजावून सांगतायत. कारण प्रत्येक जीवात्म्याचा स्वभाव आहे विसरणे, फॉरगेटफुलनेस, द ग्रेटेस्ट डिजीज, विस्मृती. एकदा सांगितलेली गोष्ट कायम लक्षात राहत नाही. आणि यामुळेच भगवंतांची जी माया शक्ती आहे, जी या भौतिक जगताचं कार्य पाहते, ती खूप प्रभावशाली आहे. कारण थोड्याशा प्रलोभनांनी हे जे ज्ञान आपण प्राप्त करतो शास्त्रांमधून, त्याच्यावरती पडदा टाकला जातो आणि आपण ते विसरून जातो. म्हणून अनेक वेळा हे ज्ञान सांगितलं जातं. आणि हे आध्यात्मिक जीवनाचं किंवा आनंदी जीवनाची बाराखडी म्हटलं, ABCD जे आपण म्हणतो, ती बाराखडी आहे. पहिली गोष्ट समजून घेणं की आपलं या शरीराच्या पलीकडे एक दिव्य अस्तित्व आहे. आपण हे शरीर नाही आहोत. हे ज्याला समजेल, हे ज्याला उमजेल आणि त्या स्तरावरती जीवन जगण्याचा जो प्रयत्न करेल, तो या भौतिक जगातील बदलांनी, परिस्थितींमुळे आणि या भौतिक जगतातील विचलित करणाऱ्या परिस्थितींद्वारे तो विचलित होणार नाही व्यक्ती. कारण त्याला माहिती आहे की मी या शरीराच्या पलीकडचा आहे. शरीराला जरी इजा झाली तरी मी सुरक्षित आहे. कारण आत्म्याला काही करता येऊ शकत नाही. हा अविकारी आहे. हे पुढे सांगितलेलं आहे भगवंतांनी. त्याची चर्चा आपण आज करणार आहोत. आत्म्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि पुनर्जन्म कसा होतो, हा आपल्या आजच्या चर्चेचा महत्वाचा विषय आहे. बरेच लोक याबद्दल चर्चा करतात, पण आपण आज काही वैज्ञानिक पद्धतीने सुद्धा चर्चा करणार आहोत. आणि शेवटी वेळ असेल तर एक छोटासा व्हिडिओही पाहणार आहोत 5 मिनिटांचा, ज्याद्वारे आपण पाहू की जे आधुनिक वैज्ञानिक आहेत, सायंटिस्ट आहेत, ते सुद्धा भगवद्गीतेचं ज्ञान त्यांच्या शोधांद्वारे प्राप्त करत आहेत. जे शास्त्रांमध्ये दिलेलं ज्ञान आहे ते सत्य आहे. जर विज्ञानाला, आजच्या आधुनिक जे आपल्या इंद्रियांवरती अवलंबून आहे, त्या विज्ञानाला जर हे ज्ञान नसेल तर विज्ञान तेवढं प्रगत नाहीये, हे आपण समजू शकतो. बऱ्याच वेळा लोक उलट्या पद्धतीने विचार करतात की ह्याचा प्रूफ काय. अरे, प्रूफ देण्यासाठी तुमची जी पद्धत आहे ती इंद्रियांवरती आधारित आहे आणि इंद्रिय सीमित आहेत. तुमची इंद्रिय संपूर्ण ज्ञान प्राप्त करू शकत नाहीत. जो व्यक्ती म्हणतो मला जे दिसतं त्यावरच मी विश्वास ठेवतो, त्याच्याहून अज्ञानी किंवा माफ करा पण मूर्ख व्यक्ती कुठला नसेल या जगामध्ये. जो म्हणतो की जे मला इंद्रियांना पाहता येतं डोळ्यांद्वारे, किंवा जे स्पर्श करता येतं, जे ऐकू येतं कानाला, जे नाकाला वास येतो, त्याच गोष्टी ज्या इंद्रिय गोचर आहेत, ज्याला म्हटलं जातं, त्याच अस्तित्वात आहेत, त्याच्या पलीकडं काही सत्य नाहीये. ही दुर्दैवी संकल्पना या मॉडर्न जगामध्ये, आधुनिक जगामध्ये जे नास्तिकतावादी वैज्ञानिक आहेत किंवा जे नास्तिकतावादी व्यक्ती आहेत, त्यांच्या मनामध्ये एक रूढ झालेली आहे. याला न्यायशास्त्रामध्ये कूपमंडूक न्याय म्हटलं जातं. कूपमंडूक, कूप म्हणजे विहीर, मंडूक म्हणजे बेडूक. तर न्यायशास्त्रामध्ये एक कथा आहे की एका विहिरीमध्ये एक बेडूक असतो. आपण कदाचित त्या बेडूक आणि बैलाची कथा ऐकली असेल. एक बेडूक दुसऱ्याला म्हणतो बैल एवढा मोठा, तो त्याचा अंग फुगवतो वगैरे वगैरे. तर न्यायशास्त्रामध्ये तशीच एक कथा आहे, कूपमंडूक न्याय. तर विहिरीत एक बेडूक राहत असतो आणि दुसरा एक बेडूक एका समुद्र किनाऱ्याच्या जागी राहणारा त्या विहिरीतल्या बेडक्याला भेटायला येतो. त्याला म्हणतो की मी समुद्रावरनं आलोय. आणि हा विहिरीतला बेडूक म्हणतो केवढा आहे तुझा समुद्र, माझ्या विहिरीचा निम्मा आहे का? आणि तो हसायला लागतो. नाही नाही नाही, मोठा आहे. मग केवढा आहे? माझ्या विहिरी एवढा. म्हणलं नाही नाही, खूप मोठा आहे. खूप मोठा? माझ्या विहिरीपेक्षा मोठा कसा असू शकतं काही? माझ्या विहिरीच्या 1.5 दुप्पट. तो म्हणतो नाही नाही नाही, समुद्र समुद्र. कसं सांगणार त्याला? हा पठ्ठ्या कधी विहिरीच्या बाहेर गेलेलाच नाहीये, जन्मल्यापासून विहिरीमध्येच आहे. आणि तो विचार करतोय की माझी विहीर केवढी मोठी,
ह्याच्याहून मोठं काहीच असू शकत नाही. आणि तो म्हणतो किती मग, माझ्या विहिरीच्या 5 पट 10 पट. आणि तो बिचारा डोक्याला हातून बसला, म्हणजे कसं सांगू की तुझी विहीर काहीच नाही आहे, तुझी विहीर म्हणजे समुद्रातला एक थेंब. एवढा मोठा समुद्र आहे, अथांग. पण तो विहिरीतला बेडूक, त्याला वाटतं की मला जे दिसतंय, मी जे अनुभवतोय, माझ्या इंद्रियांना जे दिसतंय, माझा जो अनुभव आहे या आयुष्यातला, या जगातला, तोच सर्वोत्कृष्ट आहे. आणि दुर्दैवानं हीच परिस्थिती या जगातील 99.99% लोकांची आहे, ज्यांना या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडं काही आहे हे माहिती नाहीये आणि दुर्दैवानं जाणून घ्यायची इच्छाही नाहीये. त्यामुळं आपण सर्वजण खूप भाग्यवान आहात, जे या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडं जे ज्ञान आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहात. तर इथे भगवंत 21व्या श्लोकापासून चर्चा करत आहेत. पहिल्या 5 श्लोकांमध्ये आज, म्हणजे 21 ते 25, भगवंत चर्चा करतील आत्म्याच्या वैशिष्ट्यांबद्दल. आणि त्यानंतर अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतील की जरी तू अशा प्रकारच्या नास्तिकतावादी संकल्पनेवरती जरी विश्वास ठेवत असशील, तरीही तुझ्यासाठी लढणं कसं योग्य आहे हे भगवान श्रीकृष्ण सांगतील. तर आपण 21व्या श्लोकापासून सुरुवात करूया. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. वेदा विनाशिनम नित्यम येनम अजमव्ययम कथम स पुरुषः पार्थ कम घातयति हंतिकम. वेद जो जाणतो की अविनाशिनम, नित्यम, हा आत्मा अविनाशी आहे, नित्य आहे. अजम, अव्ययम, पहा मागच्या श्लोकांमधले शब्द पुन्हा पुन्हा वापरले जात आहेत भगवंतांद्वारे, कारण पुनरावृत्ती केली जाते, कारण हे ज्ञान व्यक्ती विसरून जातो. बरेच लोक म्हणतात पुनर्जन्माबद्दल जेव्हा चर्चा येईल तेव्हा बरेच लोक म्हणतात आम्हाला मागचा जन्म आठवत नाही. कसं काय पुनर्जन्म आहे, कुणाला माहिती आहे का नाही, मागचा जन्म कोणी पाहिलाय, पुढचा जन्म कोणी पाहिलाय. पण मागचा जन्म जाऊ द्या, काल सकाळी नाश्त्यामध्ये काय खाल्लं विचारलं तर निम्मे लोक सांगू शकणार नाहीत आपले, मलाही आठवत नाही. मागच्या आठवड्यात, आज कुठला वार आहे, बुधवार, मागच्या आठवड्यात बुधवारी सकाळी नाश्त्यामध्ये काय खाल्लं किंवा दुपारी जेवणात कुठली भाजी होती, असं जर विचारलं तर आपण नाही सांगू शकणार. मग बरेच लोक, मला कसं काय नाही आठवत मागचा जन्म. अरे तुला मागच्या वर्षीच नाही आठवत आहे, 15व्या वाढदिवसा दिवशी कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता सांग बरं, नाही आठवत. पण एखादी गोष्ट लहानपणची जिचा आपल्या चेतनेवरती आघात झालेला आहे, जी आपल्या चेतनेवरती उमटली गेलेली आहे, ठोस, अशी गोष्ट खूप व्यवस्थित आठवते. शाळेमध्ये एखाद्या शिक्षकाने जोरदार कानाखाली लगावून दिली असेल, कधी काहीतरी गडबड केली शाळेमध्ये, ती गोष्ट अजूनही लक्षात आहे, कारण त्याचा आघात झालाय चेतनेवरती. गालावरती आघात झालाय, चेतनेवरती आघात झालेला आहे. एखादी जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते, त्या घटना, ज्या घटनांमध्ये दुःख किंवा सुख ह्यांद्वारे चेतनेवरती कोरल्या जातात ज्या घटना, त्या घटना आठवतात या जन्मातल्या. आणि तसंच मागच्या जन्मातल्या घटनाही काही जणांना आठवतात. त्याचे वैज्ञानिक पुरावे आपण पुढे चर्चा करणार आहोत. तर पुनरावृत्ती, कारण विस्मर का हे सांगत आहे, कारण आपला स्वभाव आहे विसरणे. म्हणूनच ना, जरी उपरती झाली एखाद्या गोष्टीची तरी व्यक्ती परत चुकीच्या मार्गाकडे जातो. का? कारण तो विसरतो की हे केल्यानं चुकीचं आहे, हे माझ्यासाठी चांगलं नाही आहे, मला ह्या मार्गावरती नाही गेलं पाहिजे. म्हणून शास्त्रांमध्ये काही गोष्टी अनेक वेळा सांगितल्या जातील, कारण अनेक वेळा ऐकून 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 मग आपल्या चेतनेवरती त्या कोरल्या जातील, तेव्हा आपण त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करू. कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंतिकम. तर असा जो व्यक्ती जो जाणतो या आत्म्याच्या स्वरूपाला, तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल हे शक्य नाहीये, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. त्यामुळे तू चिंता करू नकोस अर्जुन.
त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये श्लोक 22 खूप महत्वाचा श्लोक आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्ण पुनर्जन्माबद्दल सांगत आहेत. त्याची आपण वैज्ञानिक दृष्टीने चर्चा करणार आहोत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. खूप सुंदर उदाहरण देतात भगवान श्रीकृष्ण इथे. वस्त्रांचं उदाहरण देतात, कपड्यांचं. वास म्हणजे वासस शब्द आहे संस्कृत मध्ये, म्हणजे वस्त्र. वासांसी जीर्णानी, जेव्हा कपडे जीर्ण होतात, आपली वस्त्र जीर्ण होतात, यथा विहाय, तेव्हा आपण त्यांचा त्याग करतो, त्यांना टाकून देतो. आणि काय करतो? नवानि गृह्णाति नर उपराणी, नवीन कपडे आपण खरेदी करतो, नवीन कपडे आणतो. तथा, वरच्या पहिल्या पदामध्ये म्हटलेले यथा, मग आता खाली म्हटलेले तथा. ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे आपण धारण करतो, तथा शरीराणी विहाय जीर्णानि, तथा जीर्णानि शरीराणी विहाय, जीर्ण झालेली शरीर सोडून देऊन, अन्यानि संयाती नवानि देही, हा जीव दुसऱ्या देहामध्ये किंवा दुसऱ्या देहांमध्ये प्रवेश करतो. तर जेव्हा आपण जुने कपडे काढून टाकतो आणि नवीन कपडे घालतो, तेव्हा आपण विचार, हो मला किती दुःख होत आहे. नाही, तो कपडा जीर्ण झालेला आहे आणि आता तो कपडा सोडून द्यायचा आहे, नवीन कपडा घालायचा. इतकं साधारण आहे, पण इतकं साधारण नाहीये. कारण त्या कपड्याप्रती खूप आसक्ती झालेली आहे. तो कपडा सोडवत नाही. आपल्याला वाटतं हाच कपडा मला घालायचा. पण लक्षात घ्या, ह्याच्या आधी भगवंतांनी सांगितलं की या जीवनात सुद्धा शरीर बदलतंय. तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. कसं चालू होतो श्लोक तो? देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा. या देहामध्ये सुद्धा कुमार वय, यौवन, युवक अवस्था आणि जरा म्हणजे म्हातारपण, या देहामध्ये सुद्धा आपलं शरीर बदलतंय. आणि शेवटी एक मोठा बदल आहे, जिथे एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात व्यक्ती प्रवेश करतो. आधुनिक वैज्ञानिकांचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, तसेच त्यांना हृदयातून उगम होणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा वैज्ञानिकांना सुद्धा शरीरात होणारे बदल, जे बाल्यावस्थेतून कौमारी अवस्था आणि कौमारी अवस्थेतून तारुण्यावस्था आणि पुन्हा तारुण्यावस्थेतून वार्धक्य अवस्था, अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात, ते मान्य करावेच लागतात. आणि वृद्धावस्थेनंतर जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो. त्याचे पूर्वीच्या श्लोकामध्ये करण्यात आलेले देहिनोस्मिन यथा देहे या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि इथे मुंडक उपनिषदाचा एक श्लोक श्रील प्रभुपाद सांगतात, जिथे आत्मा आणि परमात्मा यांना दोन पक्षांची उपमा देण्यात आली. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशया शोचती मुह्यमान. एका वृक्षाच्या फांदीवरती दोन पक्षी बसलेले आहेत. एक परमात्मा आहे, एक आत्मा आहे. आपण एक आहोत आणि आपल्या प्रत्येकासोबत भगवंत त्यांच्या परमात्मा विस्तारामध्ये उपस्थित आहेत. आणि जे परमात्मा आहेत ते आपल्याकडे पाहत आहेत. उपद्रष्टा अनुमंता भर्ता भोक्ता महेश्वरा परमात्मेति चाप्युक्तो लोकेस्मिन पुरुषः परः. पुढच्या अध्यायांमध्ये 14-15व्या अध्यायांमध्ये याचं वर्णन येईल. परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. परमात्म्याची कार्य काय आहेत? उपद्रष्टा, पाहतायत भगवंत. अनुमंता, अनुमती देत आहेत. भरता भोक्ता महेश्वरा, आपलं भरण पोषण त्यांच्याद्वारे होत आहे. आणि जेव्हा व्यक्ती शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो, वासांसी जीर्णानी, ज्या प्रकारे, तेव्हा परमात्मा सुद्धा त्या व्यक्तीसोबत दुसऱ्या शरीरामध्ये त्याच्या सोबत आहेत.
कुठेही जरी आपण गेलो, किती भगवंतांचं प्रेम आहे बघा जीवात्म्यांवरती, त्यांच्या अंश जे आहेत सर्व आपण, की जरी त्यांना सोडून आपण आध्यात्मिक जगत सोडून, हे वैकुंठ जगत सोडून या भौतिक जगतात स्वतः मी राजा बनणार, मी नियंत्रक बनणार, मी उपभोक्ता बनणार, या स्वतःच्या स्वार्थी करिता जरी आलो असलो तरी भगवंत सोबत आहेत, नेहमी सोबत आहेत, की या आशेनं की हा आज माझ्याकडे वळून बघेल, जे त्याच्या सर्वोच्च आनंदाचा स्रोत आहे, ज्या नात्यामध्ये, ज्या नित्य नात्यामध्ये भगवंतांसोबतच्या दिव्य आनंद आहे, नित्य आनंद आहे, तो आपण पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू या आशेने भगवंत नेहमी त्या प्रत्येक जीवात्म्यासोबत म्हणजे आपल्या सोबत आहेत प्रत्येक शरीरामध्ये. आणि यापुढे भगवान श्रीकृष्ण सांगतात आत्म्याची वैशिष्ट्य काय आहेत पुढच्या 2-3 श्लोकांमध्ये. खूप महत्वाचे श्लोक आहेत, प्रसिद्ध श्लोक आहेत, सर्वजण म्हणा. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याला न एनम छिंदन्ति शस्त्राणि, शस्त्र ह्याचे तुकडे करू शकत नाहीत, ह्याला कापू शकत नाहीत. न एनम दहति पावकः, पावक म्हणजे अग्नी, अग्नी ह्याला जाळू शकत नाही. न च एनम क्लेदयन्ति आप, आप म्हणजे पाणी, याला पाणी भिजवू शकत नाही. न शोषयति मारुतः, आणि याला वारा सुकवू शकत नाही किंवा कोरडं करू शकत नाही. याचा अर्थ या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहे आत्मा. म्हणजे या शरीराला जी चेतना प्राप्त झालेली आहे, शरीर कशापासून बनलेलं आहे, निर्जीव वस्तूंपासून बनलेलं आहे. एक डॉक्टर हॅरी मॉन्सन म्हणून प्रसिद्ध वैज्ञानिक आहेत, त्यांनी आपल्या शरीराचा हिशोब काढला की काय काय आहे शरीरामध्ये, किती कॅल्शियम आहे, किती आयरन आहे, किती फॉस्फरस आहे, वगैरे वगैरे, पाणी किती आहे, या सर्व गोष्टी काढल्या आणि त्याची बाजारातली किंमत पाहिली तर त्यांनी त्यावेळी कॅल्क्युलेशन केलेलं 110 रुपये किंमत आहे शरीराची. सर्व जर शरीरातील जे काही ज्याला पिरियडिक टेबल म्हटलं जातं वैज्ञानामध्ये, जे जे काही एलिमेंट्स आहेत त्या सर्वांची जर किंमत काढली वजनानुसार तर 110 रुपयात मनुष्य शरीर, त्याचे जे घटक आहेत ते विकत मिळू शकतात. मग शरीराची किंमत 110 रुपये आहे का? एखादा व्यक्ती मर्सिडीज बेन्झ 50-60 लाखाच्या कार मधनं जातोय आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला रोडवरती, एका बाजूला गाडी पडली आहे मर्सिडीज 60 लाखाची आणि एका बाजूला व्यक्ती पूर्ण जखमी होऊन पडलाय, तर आपण कुठे धावू पहिल्यांदा? गाडीकडे? काय झालं गाडीला, अरे बापरे काच फुटली वाटतं, का व्यक्तीकडे, व्यक्तीला वाचवण्यासाठी? गाडी 60 लाखाची आहे आणि हॅरी मॉन्सन सायंटिस्ट नुसार शरीर 110 रुपयाचे. कुठे धावू आपण? आपण शरीराकडे धावू. शरीरासाठी नाही, त्या शरीराला जी चेतना प्राप्त झालेली आहे, त्या शरीरामध्ये जो व्यक्ती राहतोय त्याच्यासाठी ती चेतना आकर्षित करते, जी या भौतिक गोष्टींच्या पलीकडची आहे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात आमचं प्रेम आहे, ह्याच्यावर प्रेम आहे, वगैरे वगैरे वगैरे, ज्या काही गोष्टी आहेत, पण तुम्ही त्या व्यक्तीला पाहिलंच नाही. तुम्ही फक्त शरीराकडे पाहताय. व्यक्ती तर दिव्य आहे, व्यक्ती आध्यात्मिक आहे. आपण शरीर नाही आहोत, आपण आध्यात्मिक व्यक्ती आहोत. लहान मुलं तुम्ही पाहाल, त्यांना एखादी खेळणी खेळायला दिली जी जड वस्तू आहेत, ज्याच्यामध्ये चैतन्य नाही आहे, चेतन नाही आहे, त्या गोष्टी थोड्या वेळ खेळतील, 5-10 मिनिटं 20 मिनिटं, नंतर फेकून देतील. पण एखादं कुत्र्याचं पिल्लू असेल त्याच्यासोबत 4 तास खेळू शकतो. का? कारण तिथे व्यक्ती आहे, आध्यात्मिक व्यक्ती आहे. ते जड नाही आहे, जड प्लस चेतन आहे, त्यामुळे ते जास्त आकर्षित आहे. एखाद्या कारंज्यामध्ये लहानपणी बागेत वगैरे आपण जायचो तेव्हा कारंज्याच्या तिथे मासे असतात, त्या माशाला पाहून मुलं बऱ्याच वेळ त्या माशाकडे पाहत बसतात, कारण तिथे ती व्यक्ती आहे, तिथे जीवात्मा आहे, आणि जीवात्मा हा आकर्षण तयार करतो. तिथे काहीतरी आहे. बाकी तर सगळ्या गोष्टी जड आहेत, पण आत्म्याच्या अस्तित्वामुळे जेव्हा आत्मा सोडून जातो शरीराला किंमत राहत नाही. शरीराला आपण काय म्हणतात त्याला, ब्युटिफाय करत नाही, त्याला आपण सजवायचा प्रयत्न करत नाही. त्या शरीराला लगेच
अंतिम संस्कारासाठी पाठवलं जातं. त्यामुळे जोपर्यंत शरीरात चैतन्य आहे तोपर्यंत किंमत आहे. आणि ते आत्म्याचं वैशिष्ट्य इथे भगवंत सांगतात की या भौतिक परिस्थितीच्या पलीकडचा आत्मा, म्हणून तो आकर्षक आहे. आपल्या शरीरात चैतन्य आहे त्यामुळे शरीराशी निगडीत गोष्टी आकर्षक वाटतात. जशी नख आहेत, नखाला खूप सजवण्याचा आपण प्रयत्न करतो, नेल पॉलिश वगैरे लावतात काही जण, किंवा केस आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, कंडिशनर वगैरे वगैरे रंग लावतात. आजकाल निळे, लाल वगैरे अनेक प्रकारचे रंग लावून सजवायचा प्रयत्न करतात. पण तोच केस किंवा तेच नख जर आपल्या ताटात आलं जेवताना तर काय होतं? अरे त्याच केसाला आपण एवढं छान गोंजारत होतो डोक्यावरती, हो की नाही? आता तोच केस जर ताटात आला, का? तो विभक्त झालेला आहे. आता जे चेतन शरीर आहे, आत्म्यामुळे जी सुंदरता प्राप्त झाली शरीराला, तो केस आता विभक्त झालेला आहे. त्यामुळे आता त्याची किंमत नाही राहिलेली. त्यामुळे किंमत जी आहे ती आध्यात्मिक व्यक्तीला आहे, या जड जड पदार्थांनी बनलेल्या शरीराला नाही. त्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे शरीराला महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि हा व्यक्ती कसा आहे? ह्याला कुठल्याही भौतिक, भगवान श्रीकृष्ण सांगतायत ह्या 4 गोष्टी का सांगतायत? कारण अर्जुनाकडे ह्या 4ही प्रकारची अस्त्र आहेत. नैनम छिंदंती शस्त्राने, तुझ्या कुठल्याही शस्त्राद्वारे अर्जुन तू ह्यातल्या कोणालाही मारू शकत नाहीस. नैनम दहती पावका, अर्जुनाकडे अग्नेय अस्त्र आहे, अग्नीचा प्रयोग करणारं अस्त्र आहे. तू अग्नीद्वारे यांना मारू शकत नाहीस अर्जुन, जरी तू अग्नेय अस्त्र चालवलंस. न क्लेदयंती आप, अर्जुनाकडे वरुण अस्त्र आहे जे पाण्याचा प्रयोग करतं. आणि हे दिव्य अस्त्र अस्तित्वात होती तेव्हा, ज्याचा आजकालच्या आधुनिक विज्ञानाला थांगपत्ता नाहीये. पण अर्जुनाकडे अशी अस्त्र होती. आणि भगवान श्रीकृष्ण तेच सांगतायत, तुझ्या पर्जन्य अस्त्रामुळे किंवा वरुण अस्त्रामुळेही त्यांना मारलं जाऊ शकत नाही. त्यांची शरीर नष्ट होतील पण त्यांना काही धक्का पोहोचणार नाही. अर्जुन न शोषयती मारुत, तुझ्याकडे वायव्य अस्त्र आहे, वायूचं अस्त्र आहे, पण तो तुझा मारुत सुद्धा, तो तुझा जोरदारचा वारा सुद्धा यांना काहीही करू शकणार नाही अर्जुन. हे भगवंत अर्जुनाला या श्लोकाद्वारे सांगत आहेत. श्लोक 24 याच्यामध्ये त्याच गोष्टी परत सांगितलेल्या आहेत. पहा, पुनरावृत्ती. ज्या 4 गोष्टी मागच्या श्लोकात आहेत त्याच पुन्हा सांगतायत भगवंत. अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगत स्थाणुर अचलोयम सनातनः. अच्छेद्यो, ज्याचा छेद केला जाऊ शकत नाही. अदाह्य, त्याला जाळलं जाऊ शकत नाही, ज्याला भिजवलं जाऊ शकत नाही, ज्याला सुकवलं जाऊ शकत नाही. याचा अर्थ या भौतिक जड पदार्थांपासून परे आहे, त्याच्या पलीकडे आहे, दिव्य आहे आत्मा, आणि नित्य आहे, सर्वगत आहे. सगळीकडे जीवात्मे आहेत, प्रत्येक ठिकाणी जीवात्मा आहे. आधुनिक विज्ञानाला वाटतं की फक्त पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. खूप मोठा अज्ञान आहे. तुम्हाला दिसत नाही म्हणून काय झालं? प्रत्येक जे तारे ग्रह दिसत आहेत आपल्या डोळ्याला, प्रत्येकावर व्यक्ती राहत आहेत शास्त्रानुसार. सूर्यदेव, साक्षात सूर्य जो आपल्याला दिसतो, तिथे जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सूर्यग्रहावरती किंवा सूर्य ताऱ्यावरती, जे म्हणायचे ते म्हणा, तिथे सूर्यदेव साक्षात निवास करतात. आणि तिथेही रहिवासी आहेत ज्यांचं शरीर अग्नीने बनलेलं आहे. आपलं शरीर पृथ्वी आणि जलानी बनलेलं आहे. जे जास्त आहेत आपल्या शरीरामध्ये, अग्नी आहे, वायू आहे, आकाश आहे, असलंच पाहिजे. पण मेजॉरिटी अर्थ अँड वॉटर, पृथ्वी आणि जल. पण आता विज्ञानाला समजू लागलंय, जे शास्त्रांमध्ये आधीपासून सांगितलेलं आहे, की आगीमध्ये सुद्धा जीव राहू शकतो. आता विज्ञानाला समजू लागलंय फायरो बॅक्टेरियाही असतो, जो आगीमध्ये शेकडो डिग्री टेम्परेचर मध्ये सुद्धा जिवंत राहू शकतो. जर हे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी दिसतात, तर आपल्या बुद्धीच्या पलीकडचं अस्तित्व, पलीकडचं विज्ञानही अस्तित्वात आहे. त्यामुळे आत्मा सर्वगत आहे. या भौतिक सृष्टीमध्ये जिथे कुठे आपल्याला ज्या गोष्टी दिसत आहेत त्या सर्व ठिकाणी जीवात्मे आहेत. कुठलीही सृष्टी अशी विनाकारण आलतू फालतू भगवंतांनी केलेली नाहीये. आपल्या इंद्रिय ज्ञानाच्या पलीकडचं अस्तित्व आहे ते. आपण खूप छोटे आहोत, आपलं अस्तित्व खूप क्षुद्र आहे. विचार करा, मी हे उदाहरण मला खूप आवडतं म्हणून मी अनेक वेळा सांगतो. आता मी या खोलीत बसलेलो, आपण एका खोलीत बसलेलो, आपली खोली पहा आजूबाजूची, आपल्या मोठ्या, तुम्ही एखाद्या हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये खोलीमध्ये बसला असाल, तर विचार करा त्या खोलीमध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी एक छोटीशी मुंगी आहे.
असेल कुठेतरी एक मुंगी किडा काहीतरी असेल. तर त्या कोपऱ्यामध्ये एक मुंगी आहे आणि विचार करा आता त्या मुंगीला या खोलीबद्दल काय काय माहिती आहे. किती माहिती आहे त्या मुंगीला या खोलीबद्दल, या खोलीमध्ये काय काय आहे नाही सांगू शकणार ती मुंगी. ती मुंगी फक्त एक साखरेचा दाणा शोधते. तिला आजचा साखरेचा दाणा मिळाला की बस झालं तिचं. त्याच्या पुढे तिला काही जिज्ञासा नाहीये, शोध नाहीये, बस. तिची तीच कॅपॅसिटी आहे, तिची तीच क्षमता आहे आणि ती तेच शोधते फक्त. त्या मुंगीला नाही समजत की या खोलीमध्ये एक कपाट आहे, त्या कपाटामध्ये काही सामान आहे, या खोलीमध्ये एक खुर्ची आहे, या खोलीमध्ये काही बटणं आहेत, ती लावल्यानंतर दिवा लागतो, पंखा चालू होतो. ह्या गोष्टी त्या मुंगीला नाही माहिती आहेत, पण ह्या गोष्टी अस्तित्वात आहेत, त्या मुंगीच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. आणि त्या मुंगीला हे माहिती का की इथे काही जण झूम वरती मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये भगवद्गीतेची चर्चा करत आहेत आणि मी इथे एका ठिकाणी बसून बोलतोय आणि अनेक शहरातील लोक ह्या गोष्टी ऐकत आहेत. जस्ट अनइमॅजिनेबल. याचं हे त्या मुंगीच्या संकल्पनेच्या लाखो करोडोपट पलीकडच्या गोष्टी ज्या सगळ्या, हे तिला समजू शकत नाही. जरी ती मुंगी आपल्याच प्रमाणे एक जीवात्मा असली, तेवढीच क्षमता असलेला, पण तिच्यावरती खूप मोठं कव्हरिंग आहे, खूप मोठं आच्छादन झालेलं आहे, खूप मोठ्या अज्ञानामध्ये आहे तो जीव. आणि तो तेवढ्याच गोष्टी पाहतोय फक्त, त्याच्या पलीकडचं त्याला काही घेणं देणं नाहीये. त्याचप्रमाणे आपण मनुष्य सुद्धा की आहे, आपल्याला जास्त बुद्धी दिली, शास्त्र समजून घेण्याची, प्रश्न विचारण्याची, जिज्ञासा करण्याची बुद्धी प्राण्यांहून जास्त मनुष्याला दिली. म्हणून शास्त्रांमध्ये मनुष्य शरीराला खूप महत्व दिलेलं आहे की या भौतिक वस्तूंच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक जिज्ञासा करण्याची क्षमता फक्त मनुष्यांमध्ये आहे. पण तरी आपले इंद्रिय सीमित आहेत, आपलं ज्ञान प्राप्त करायची क्षमता सीमित आहे. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की हे मला नाही समजत आहे म्हणजे हे अस्तित्वात नाहीये. म्हणून शास्त्रम तस्मात शास्त्रम प्रमाणम च कार्ये भयाभये. भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये तस्मात शास्त्रम प्रमाणम, ते शास्त्र प्रमाण स्वीकार केलं गेलं पाहिजे. 3 प्रकारचे प्रमाण आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. प्रत्यक्ष म्हणजे माझ्या इंद्रियांना दिसतं तेच सर्व सत्य. अनुमान म्हणजे माझ्या इंद्रियांना जे दिसतं त्यावरती मी काहीतरी तर्क करतो, असं असेल म्हणजे असं असू शकेल. तो तर्क सुद्धा खूप क्षुद्र आहे आणि खूप इम्परफेक्ट आहे, अपरिपूर्ण आहे. पण तिसरं प्रमाण आहे ज्ञान प्राप्त करायचं, शब्द प्रमाण, जे ज्ञान भगवंतांनी दिलेलं आहे आणि जे विज्ञानाद्वारे आता सिद्ध होत आहे. एक व्हिडिओ आपण पाहू थोड्याच वेळात, 5-10 मिनिटात. तर भगवंत सांगतायत स्थाणू आणि अचल अयम सनातन, हा बदल न होणारा आहे, अचल आहे, सनातन आहे, शाश्वत राहणारा आहे, याचा नाश होत नाही. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अशा प्रकारच्या आत्म्याचं जेव्हा ज्ञान होईल तेव्हा तुला चिंता करण्या योग्य काही राहणार नाही, तेव्हा तुला चिंता करण्याची गरज नाही. हा अदृश्य आहे, कल्पनातीत आहे, म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे याचं अस्तित्व, आपल्या भौतिक कल्पनेच्या. कारण आपली कल्पना शक्ती सुद्धा या भौतिक अस्तित्वामुळे बांधली गेलेली आहे. आपण भौतिक गोष्टींच्या पलीकडची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे आध्यात्मिक अस्तित्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा आपली चेतना शुद्ध झाली पाहिजे. त्यावेळेस आपण त्या उच्च स्तरावरच्या अस्तित्वाबद्दल साक्षात्कार किंवा अनुभव घेऊ शकू. सध्या आपली चेतना ही कव्हर्ड आहे, पांघरून घातले गेलेले आपल्या चेतनेवरती हे भौतिक अस्तित्वामुळे. त्यामुळे भगवंत सांगतायत की शोक करू नकोस अर्जुन. आणि इथे भगवंत सांगतात की जरी तुला हे समजत नसलं आणि जरी तू नास्तिकतावादी विचार करत असशील अर्जुन, आणि अशा प्रकारच्या नास्तिकतावादी संकल्पनांवर जरी विश्वास असेल, ज्याची या 26व्या श्लोकात भगवंत उच्चारण करत आहेत, की जे लोकयताज आहेत किंवा वैभाषिक आहेत, ते सांगतात की आत्मा अस्तित्वात नाहीये. अशा प्रकारचे नास्तिकतावादी तत्वज्ञानी सुद्धा आहेत. जसं चारवाक मुनी होते, ते म्हणायचे की ऋणम कृत्वा घृतम पिबेत यावत जीवेत सुखम जीवेत. कर्ज घ्या आणि तूप विकत घ्या कारण खरं सुख तूप पिण्यामध्ये आहे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत,
तूप प्या, कर्ज काढून काढून तूप प्या आणि कर्ज बुडवा. यावत जीवेत सुखम जीवेत, जोपर्यंत जगत आहात मजा करा. आजकालच्या दुनियेत, आता तेव्हा तूप होतं इंद्रिय तृप्तीचं साधन, आजकालच्या दुनियेत आपण त्याला दुसऱ्या भाषेत सांगू शकतो. आजकालचे जे लोकांना इंद्रिय तृप्तीची संसाधन आहेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत यावत जीवेत सुखम जीवेत भस्मीभूतस्य देहस्य कुतः पुनरागमनो भवेत. ते म्हणतात की एकदा भस्म झालं शरीराचं की पुन्हा पुनरागमन आहे. काय पुनरागमन वगैरे नाही, एकदा गेला गेला माणूस गेला आहे. जीवन आहे तोपर्यंत मजा करून घ्या. अशा प्रकारचे नास्तिकतावादी तत्वज्ञानी पूर्वीपासून होते, असं नाही की आत्ता तयार झालेले. मग भगवंत म्हणतात की असंही नास्तिकतावादी तत्वज्ञान जरी तू विचार करत असशील अर्जुन, की अथ चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम, तू म्हणत असशील की हा आत्मा ही नष्टच होणार आहे, सर्व मृत्यूच पावणार आहे, त्यानंतर पुढे काहीच नाही आहे. तथापि त्वम महाबाहो नैनम शोचितुम अर्हसि, तरीही तुला चिंता करण्याची गरज नाही अर्जुन, कारण ते तसेही मरणार आहेत. उद्या मरायचे ऐवजी आज तू मारतोयस, पण तू धर्मासाठी युद्ध करतोयस, धर्म संस्थापनेसाठी करतोयस, चांगल्या कारणासाठी युद्ध करतोयस. त्यामुळे त्यांना जरी तू मारलंस तरी त्यामध्ये काहीही अयोग्य नाहीये. ठीक आहे, आपण सारांश पाहत आहोत, त्यामुळे प्रत्येक श्लोकांवर विशेष चर्चा नाही करत आहे, कारण या प्रत्येक श्लोकांवर खूप चर्चा होऊ शकते, जी आपण आपल्या तिसऱ्या अध्यायापासून करणार आहोत. जेव्हा आपण प्रत्येक सत्रामध्ये 4 किंवा 5 श्लोकच घेणार आहोत. आज आपण 10 श्लोक पूर्ण करत आहोत. आणि इतरही काही सुरुवातीला काही गोष्टी, काही संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढचे अध्याय जास्त व्यवस्थित आपल्याला समजू शकतील. पुढचे 4 श्लोक आपण घेऊ आणि त्यानंतर थांबू. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की असं नाहीये, हे जे तू नास्तिकतावादी मी आत्ता तुला सांगितलं 26व्या श्लोकामध्ये, तसं नाहीये. सत्य काय आहे या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, खूप महत्वाचा श्लोक आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. ध्रुव, ध्रुव म्हणजे नक्की, जसं ध्रुव बाळाला ध्रुव तारा हवा होता, म्हणजे एक अटळ गोष्ट, अढळ गोष्ट, अटळ गोष्ट, म्हणून भगवंत ध्रुव शब्द वापरतायत. जातस्य ही ध्रुव मृत्यू, जो जन्मलाय त्याचा मृत्यू अटळ आहे, म्हणून इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ॲज शुअर ॲज डेथ. मृत्यू एवढं सत्य आहे, कारण मृत्यूला कोणी टाळू शकत नाही. जातस्य ही ध्रुव मृत्यू, जन्मलेल्याचा जसा मृत्यू अटळ आहे, ध्रुवम जन्म मृतस्य, तसा मेलेल्याचा जन्म अटळ आहे. मेल्यानंतर सर्व काही संपलं नाही अर्जुन. तसं जरी समजत असशील तरी युद्ध कर, पण तसं नाहीये, हे भगवंत पुढच्या श्लोकात, या श्लोकात सांगत आहेत. तस्मात, म्हणून अपरिहार्यर्थे, या मृत्यूला तू थांबू नाही शकत. न त्वं शोचितुम, असा विचार करू नकोस की आज युद्धामध्ये तू ह्यांना नाही मारलंस तर हे मरणारच नाहीये. नाही, हे मरणार आहेत, आणि तू स्वतःच्या स्वार्थासाठी नाही मारत आहेस. तू धर्म्य, पुढच्या श्लोकात सांगतील की धर्म्यात ही युद्धात श्रेयो अन्य क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियासाठी जे धर्म्य युद्ध आहे, धर्मानुसार योग्य युद्ध आहे, त्याहून श्रेष्ठ क्षत्रियासाठी काहीही नाहीये. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. जरी तू असा विचार करत असशील अर्जुन, भगवंत सांगत आहेत की समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात, म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे. असा जरी विचार तू करत असशील तरी भगवंत सांगत आहेत की बऱ्याच वेळा लोक ज्याला म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, रूपातली जाते अविनाश तत्वाचा नियम, कुठलीही गोष्ट विनाश पावत नाही, त्याचा फक्त बदल घडतो. असा जरी विचार करत असशील तरीही तू लढलं पाहिजेस. 29 भगवंत सांगतात की या आत्म्याला लोक कशा प्रकारे पाहतात. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति.
श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम. कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहेत की जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत. हे जाणणं एवढं सोपं नाहीये. उपनिषदाचा एक श्लोक इथे प्रभुपाद सांगत आहेत कठोपनिषदामधला, श्रवण यापी बहुभिर्यो न लभ्य, बहुभीर श्रवण या अपि न लभ्य. खूप ऐकून शृण्वंतो अपि बहवो यम न विद्युः. खूप ऐकून आत्मा समजणं एवढं सोपं नाही. आश्चर्यो वक्ता कुशलो अस्य लब्धा, आश्चर्यो अस्य ज्ञाता कुशला अनुशिष्ट. एका महाकाय जनावराच्या शरीरात आणि एखाद्या प्रचंड वटवृक्षात आणि 1 इंच जागेत असणाऱ्या कोट्यवधी जीवजंतूंमध्येही आत्मा असणे ही गोष्ट निश्चितच आश्चर्यकारक आहे. प्रत्येक हा जीव आहे, प्रत्येक एक व्यक्ती आहे, प्रत्येक शरीरामध्ये किती असतील विचार करा. आणि ही भगवंतांची शक्ती आहे. जर एखादा 2-2.5 किलोचा मेंदू जर युट्यूब सारखी गोष्ट बनवत असेल ज्याच्यामध्ये करोडो 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 व्हिडिओज आहेत, याचा विचारही कोणी केला होता 200 वर्षांपूर्वी की असं काही मनुष्य बनवेल, आणि आजपासून 200 वर्षांनंतर काय मनुष्य बनवेल याचाही विचार कोणी केलेला नाही. या भौतिक सृष्टीची मेडल ज्याला म्हणतात खेळ करून काही गोष्टी बनवेल मनुष्य. मग जर हा 2-2.5-3 किलोचा मेंदू अशी काहीतरी गोष्ट बनवू शकत असेल तर या मेंदूला ज्यांनी बनवलं तो किती व्यक्ती शक्तिशाली असेल, तो व्यक्ती त्याची शक्ती किती महान असेल. आणि ती व्यक्ती ते भगवंत ह्या सर्व जीवात्म्यांची काळजी घेत आहेत. असंख्य जीवात्मे ज्यांची गणना होऊ शकत नाही, एवढ्या मोठ्या, आणि प्रत्येकाचं इच्छा काय आहे, प्रत्येकासोबत परमात्मा रूपात ते राहत आहेत. हे विचार करा. असे भगवंत आपले मित्र आहेत. एखाद्या आपण बऱ्याच वेळा लोक चापलुसी करतात, एखाद्याला जाऊन मस्का लावतात. एखादा करोडपती असेल, लखपती असेल, त्याचा फेवर घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या जीवनात बाबा साहेबाची ओळख झाली तर काहीतरी होईल माझ्या जीवनामध्ये, वगैरे वगैरे वगैरे. तर विचार करा, असे शक्तिशाली, एवढी क्षमता असलेले, एवढं प्रेम असलेलं त्यांच्या हृदयामध्ये प्रत्येक जीवात्म्याप्रती की त्याच्यासोबत ते प्रवास करतायत सगळीकडे. असे भगवंत आपले सखा आहेत, आपले मित्र आहेत, सुहृद आहेत, जे म्हणतात श्रीकृष्ण पुढे भगवद्गीतेमध्ये. पण दुर्दैव आपलं की आपण त्यांना सोडून आपण इथं राजे बनायला आलो, की मी भोग करणार, मी भगवंतांशिवाय राहायचा प्रयत्न करणार. याची चर्चा होईल पुढे भगवद्गीतेमध्ये विस्तारित स्वरूपात. आणि हा शेवटचा श्लोक या सेक्शन मधला जिथे भगवंत आत्म्याबद्दल चर्चा करत आहेत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. देही नित्यम अवध्योयम. हा नित्य आहे, अवध्य आहे, कारण हा देही आहे. हा देह नाही आहे, देहवध्य आहे. हा देही आहे, देहात राहणार आहे. देहे सर्वस्य भारत, या देहामध्ये राहत आहे. तस्मात सर्वाणि भूतानि, त्याचप्रमाणे सर्व जीवात्मे आहेत. न त्वं शोचितुमर्हसि. चिंता करू नकोस, शोक करू नकोस. प्रत्येक श्लोकामध्ये हेच सांगतायत भगवंत. कारण अर्जुन शोक करतो, अरे मला ह्यांना मारावं लागणार. भगवंत म्हणतात नाही, तू मारू शकत नाहीस त्यांना. तू धर्माचं कार्य करतोयस, युद्ध करत आहेस धर्म संस्थापनेसाठी. तर आपण चर्चा करत होतो पुनर्जन्माबद्दल, कारण इथे आत्म्याचा विषय आहे, तर आत्म्याला समजून घेणं महत्वाचं आहे आणि विज्ञान ह्याला समजण्याचा प्रयत्न करत आहे. आपण एक छोटासा व्हिडिओ 4 किंवा 5 मिनिटाचा आहे माझ्यामध्ये, मी तुम्हाला दाखवेल स्क्रीनवरती. तर तो व्हिडिओ आहे भारतातला नाहीये, सर्वप्रथम तो अमेरिकेतला आहे. ज्या संस्कृतीमध्ये, ज्या धर्मविश्वासांमध्ये पुनर्जन्माबद्दल काहीही ज्ञान नाहीये, अशा ठिकाणी हजारो 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 केसेस स्टडी केल्या गेल्या भूतकाळामध्ये. डॉक्टर इएन स्टीव्हन्सन नावाचे खूप मोठे प्रसिद्ध वैज्ञानिक आहेत. तुम्ही नेटवरती जरी सर्च केलं तरी त्यांचे खूप खूप सारे रेफरन्स तुम्हाला मिळतील. डॉक्टर इएन स्टीव्हन्सन आणि त्यांच्या अनेक देशांमध्ये त्यांचे अनेक सहकारी आहेत. भारतामध्ये सुद्धा एक महिला होत्या, आहेत अजून त्या, सातवंत पश्चरीच्या म्हणून मनोवैज्ञानिक, बँगलोरमध्ये म्हटलं निमहॅन्स जी संस्था आहे तिथे ते कार्यरत आहेत. आणि इएन स्टीव्हन्सन गेले दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी, 5-6 वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. पण त्यांच्या आयुष्यातले 40 वर्ष त्या व्यक्तीने, अमेरिकेतला व्यक्ती, ख्रिश्चन व्यक्ती,
त्यांनी 40 वर्ष आयुष्यातले हे पुनर्जन्माच्या केसेस अभ्यास करण्यासाठी दिलेले आहेत. आणि हे एक वैज्ञानिक सांगतोय मी, असे असे शेकडो वैज्ञानिक आहेत जे ह्या गोष्टी वैज्ञानिक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत. तर इएन स्टीव्हन्सननी जवळपास 4 ते 5 हजार पुनर्जन्माच्या केसेस, ज्यामध्ये लहान मुलांना त्यांचे मागचे जन्म आठवत आहेत, त्यांचा स्टडी केला. आणि ते खूप श्रूड होते. श्रूड म्हणजे खूप असं भावुकरित्या एखादी केस स्वीकार नाही करत. त्याचा पूर्ण छडा लावतात की हे खोटं सांगायचा प्रयत्न करत आहेत का, हे प्रसिद्धी पावण्याचा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत का, अशा प्रकारे पूर्ण साईडला करून फसव्या केसेस. कारण जिथं चांगली गोष्ट, खरी गोष्ट, तिथे फसव्या गोष्टी आहेत. जसं अध्यात्मामध्ये सुद्धा फसवणारे लोक आहेत, डॉक्टरी पेशामध्ये फसवणारे लोक आहेत. त्याचा अर्थ डॉक्टरी पेशा हा फसवत नाहीये. एखाद्या डॉक्टरनी फसवलं म्हणून आपण डॉक्टरकडे जाणं सोडून देत नाही. त्याचप्रमाणे खोट्या केसेसही असतील, पण इएन स्टीव्हन्सननी खूप बुद्धिमत्तेने आणि खूप चाणाक्ष पद्धतीने त्यांनी ह्या सर्व केसेस स्टडी केल्या. आणि त्यातली एक केस आज इथे मी तुम्हाला दाखवते. आणि अशा अनेक केसेस आहेत, भारतामध्ये सुद्धा अनेक आहेत. हे खास करून पाश्चात्य देशातली म्हणून आपल्याला इथे दाखवते. आपल्याला स्क्रीनवरती दाखवेल. 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो आपण पहा आणि त्यानंतर आपण आजच्या चर्चेला विराम देऊ. हरे कृष्णा. आवाज येतोय? ओके. तर आपण पाहिलं कशा प्रकारे दुसऱ्या महायुद्धामध्ये एका विमानाच्या अपघातामध्ये गेलेला हा जेम्स पायलट एका मुलाच्या रूपामध्ये दुसऱ्या परिवारामध्ये त्याच देशामध्ये त्याने जन्म घेतलेला. आणि त्याला सर्व गोष्टी आठवत आहेत. त्याच्या विमानाचं नाव आठवतंय, जहाजाचं नाव आठवतंय, त्याच्या जहाजावरच्या कॅप्टनचं नाव आठवतंय, त्याच्यासोबत लढलेल्या त्याच्या मित्रांचं नाव आठवतंय, त्यांच्या टीम मधल्या. अशा प्रकारे हजारो केसेस डॉक्टर इएन स्टीव्हन्सन यांनी त्यांचं संशोधन केलेलं आहे. आणि त्यांचा खूप मोठा थेसिस आहे, खूप मोठे त्यांनी लिहिलेले पुस्तक आहेत. आणि असे असे अनेक सायंटिस्ट आहेत, अनेक वैज्ञानिक आहेत जे या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्या गोष्टी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत भगवंतांनी. पण आपल्याला काय वाटतं की आपल्याला शास्त्रोक्त नको आहे, आपल्याला साहेबोक्त पाहिजे, हो की नाही? ही दुर्दैव आहे भारतामध्ये आजकाल. इंग्लिश अमेरिकी साहेब जो सांगतो, ते साहेबोक्त जे आहे त्या गोष्टींवरती आपला लवकर विश्वास बसतो. पण जे शास्त्रोक्त ज्ञान आहे ते सत्य आहे. त्याद्वारे हे विश्व चाललेलं आहे, भगवंतांच्या नियमांद्वारे. आपण ज्याप्रमाणे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये नियम बनवतो, त्यामुळे या विश्वाचे नियम आहेत ज्याद्वारे भगवंत त्यांच्या शक्तीद्वारे या जगामध्ये कार्य करत आहेत. तर आपण इथे थांबूया आज, आणि त्यानंतर आपण उद्या 31व्या श्लोकापासून पुढची चर्चा करूया. काही प्रश्न असतील कुणाचे? माझ्या मते लिंकवर प्रश्न विचारणं कदाचित अवघड जात आहे. आपण चॅट बॉक्स चालू करत आहे. जर कुणाचे प्रश्न असतील 5 मिनिटं आपण प्रश्न घेऊ. तुम्ही प्रश्न टाईप करू शकता चॅट बॉक्समध्ये. ज्यांना उशीर झाला असेल आपले खूप खूप धन्यवाद. आपण जाऊ शकता. आणि आपण उद्या रात्री 8 वाजता पुढच्या सत्रामध्ये भेटूया. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. 5 मिनिटं मी आहे. कुणाचे प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये आपण थोडक्यात उत्तरं पाहूया. डिटेलमध्ये पुढे चर्चा होईलच विस्तारित रूपामध्ये. गोचर, जेव्हा आपण म्हणतो दृष्टी गोचर किंवा इंद्रिय गोचर, म्हणजे जे आपल्या इंद्रियांद्वारे आपण ज्ञान प्राप्त करू शकतो त्याला गोचर म्हणतात. गो म्हणजे इंद्रिय, किंवा जिथे आपली इंद्रिय पोहोचू शकतात त्या गोष्टीला गोचर म्हणतात. गोचरती, चरती म्हणजे जाणे. त्याला इंद्रिय गोचर म्हणजे हे थोडं गोचर म्हटलं तरी तो अर्थ होतो त्याचा. इंद्रिय गोचर म्हणण्याची गरज नाही, पण म्हटलं जातं तसं इंद्रिय गोचर. जेम्सच्या केसमध्ये काय वेगळं घडलं, त्याला कसा आठवला? तर काही जणांना पुनर्जन्म आठवतो ज्यांचा मृत्यू अपघातामध्ये, खुनाद्वारे, कुठल्या तरी आघात त्यांच्या चेतनेवरती झालेला आहे जो त्यांना आठवतो. बाकीच्यांना नाही आठवत. आणि अशाही व्यक्तींना काही काळासाठी आठवतो. काही जणांना फोबिया असतो, पाण्याची भीती वाटते, उंच हाईटची भीती वाटते, कारण त्यांचा मृत्यू त्या प्रकारे आधी झालेला असतो.
त्यामुळे त्यांना या गोष्टींची भीती वाटते, हे सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये. तर अशा लोकांना आठवतात गोष्टी, सगळ्यांना नाही आठवत मागचे जन्म. इज इट नॉट गुड ऑफ डेथ ऑफ 5 पांडवास देन सो मेनी योद्धास? एवढे करोडो लोक मारण्यापेक्षा 5 पांडव मेले असले तर चांगलं झालं असतं, असा प्रश्न विचारत. तर शास्त्रांमध्ये आणि भगवंतांनुसार क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जास्त महत्वाची आहे. आपल्याही जीवनामध्ये किती वर्ष आयुष्य जगला ह्यापेक्षा कुठल्या स्तरावरती, कुठल्या चेतनेमध्ये आयुष्य जगला हे जास्त महत्वाचं आहे. हजारो वर्ष आफ्रिकेच्या जंगलातले वृक्ष सुद्धा हजारो वर्ष जीवन जगत आहेत, पण शास्त्रांमध्ये म्हटलेलं नाही, शुद्ध चेतनेमध्ये जंगलेला एक क्षण हा हजारो वर्ष वृक्षाच्या रूपामध्ये अज्ञानामध्ये ऊन पाऊस थंडी वाऱ्यामध्ये राहिलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वासाठी त्यावेळी एक जबाबदार राज्यकर्ते, धर्मानुसार राज्य करणारे राज्यकर्ते. कौरव जगले असते तर मग अनेक द्रौपद्यांची वस्त्रहरण झाली असते नंतर दुर्योधनाद्वारे, दुःशासनाद्वारे. म्हणून भगवंतांची इच्छा होती की धर्म संस्थापना व्हावी, म्हणून जे अधार्मिक आहेत त्यांचा विनाश हा घडला गेला तिथे. कॅन यू शेअर लिंक ऑफ डॉक्टर इएन स्टीव्हन्सन? हा ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सुद्धा युट्यूबवर अपलोड होईल, तिथे तुम्ही पाहू शकता. ते युट्यूबवर आपण वेगळा अपलोड करू, तुम्ही तिथनं दाखवू शकता. पुनर्जन्म लगेच मिळतो काय प्रभू? ओके, त्या खूप कॉम्प्लिकेटेड आहे, त्याची चर्चा होईल पुढे. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत की कुठल्या गोष्टींवर आधारित आहे हे होणं, पुढे होईल चर्चा याची पुढच्या अध्यायांमध्ये, आणि या अध्यायात थोडी पुढे होईल. शरीराला होणाऱ्या वेदना आणि सुख संवेदना आत्मा अनुभवतो का? आत्मा स्वतःला शरीर समजतो, त्यामुळे शरीराला होणाऱ्या संवेदना, दुःख, सुख हा आत्मा समजतो की हे माझं आहे. त्या अज्ञानामुळे दुःख आहे. शरीराला दुःख झाल्यामुळे आत्म्याला दुःख नाही. आत्मा स्वतःला शरीर समजतोय म्हणून त्या अज्ञानामुळं ते दुःख आहे. गीता ध्यान विषयी थोडस सांगाल का? गीता ध्यान नाही, मला कल्पना नाही. प्लीज सेंड भागवत. ओके, भागवत सत्र रविवारी दुपारी असेल, त्याची लिंक आपल्याला मिळेल. हे 500चं झूम रविवारी उपलब्ध नाहीये, तर आपण युट्यूब वरती करण्याचा प्रयत्न करू. रविवारचं सत्र झूम मध्ये 100 असेल, त्याच्या पुढचे जण युट्यूब वरती जॉईन करू शकतात. आपण जन्म आणि मृत्यूतून मुक्त झालो कसे कळते? कळेल आपले जेव्हा चेतना वृद्धी होईल त्यावेळेस कळेल. आपण आता भगवद्गीता चर्चा करूया आणि त्यानंतर आपण चेतना शुद्ध करण्याचे जो योग आहे, जो यज्ञ आहे कलियुगासाठी हरिनाम, त्याचंही आपण पुढच्या सत्रापासून चर्चा करणार आहोत. मेमरी ब्रेन इज रिक्वायर्ड टू स्टोअर डेटा. आत्मा स्टोअर्स डेटा कॅरी नेक्स्ट लाईफ. होईल याची चर्चा विस्तृत स्वरूपात. की आपले 2 शरीर आहेत, एक स्थूल शरीर आहे जे पंचमहाभूतांनी बनलेले, आणि आतमध्ये एक सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धी अहंकार ज्याला म्हटलं जातं. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा फक्त सूक्ष्म शरीर इथे पडून स्थूल शरीर इथे पडतं, पण सूक्ष्म शरीराद्वारे त्यासोबत मन बुद्धी अहंकारासोबत आत्मा शरीर सोडून पुढच्या शरीरात जातो. त्यामुळे जो सूक्ष्म शरीर आहे जे आपल्याला दिसत नाही, जे सॉफ्टवेअर प्रमाणे, हे ग्रॉस बॉडी, स्थूल शरीर हार्डवेअर प्रमाणे, सूक्ष्म शरीर सॉफ्टवेअर प्रमाणे आतमध्ये, तो मन बुद्धी अहंकार त्यासोबत आत्मा पुढे जातो दुसऱ्या शरीरामध्ये. आणि ह्या ज्या काही आठवणी आहेत, भावना आहेत, इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, या सर्व सूक्ष्म शरीरामध्ये स्टोअर केलेल्या आहेत सॉफ्टवेअरमध्ये. त्यामुळे ब्रेन इज ओनली हार्डवेअर फॉर माइंड. मेंदू हा फक्त हार्डवेअर आहे, मन आणि बुद्धी हे सॉफ्टवेअर आहे. द्रौपदी वस्त्रहरण विधी लिखित नवा एक पुनर्जन्म नाही समजत आहे. पुनर्जन्म आहे म्हणजे एक वेगळ्या लेवलवर महाभारत नाही समजलं. युक्त आहार विहार येईल पुढे श्लोक, तेव्हा आपण पाहूया. आता या विषयासंबंधीचे प्रश्न आपण चर्चा करू. ओके. अगोचर. अगोचर म्हणजे जे इंद्रियांद्वारे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही त्याला अगोचर म्हणतात. गोचर म्हणजे जे ज्ञान इंद्रियांद्वारे प्राप्त होऊ शकतं. गो म्हणजे इंद्रिय, चर म्हणजे जिथे चरू शकतात इंद्रिय, जिथे जाऊन ज्ञान प्राप्त करू शकतात. त्यामुळे भगवंत हे अगोचर आहेत, दृष्टी गोचर नाही आहेत. आपल्या इंद्रियांद्वारे समजू शकत नाही आपण त्यांना शब्द प्रमाणाद्वारे समजू शकतो. आध्यात्मिक सत्य ही इंद्रियांच्या पलीकडची आहेत.
की भागवतमची निर्मिती कशी झाली. भागवताची सत्र आपण 7 अध्यायांची चर्चा केलेली आहे, ते युट्यूबवर अपलोड केले जातील. सर्वजण युट्यूब, बऱ्याच जणांनी अजून कदाचित चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर पुढचे सर्व व्हिडिओ लवकर मिळतील. आपण युट्यूबवर जाऊन चॅनलच्या खाली जिथे सबस्क्राईब लाल अक्षरात असतं ते क्लिक करा. त्याच्यावरती पुढे भागवताचेही जे आतापर्यंत झाले तेही टाकले जातील प्रवचन, आणि या रविवारपासून 8वा जो अध्याय आपण चर्चा करणार आहोत भागवताचा, तेही त्याच्यावरती अपलोड केलं जाईल. आपण युट्यूब चॅनलवर या गोष्टी ऐकू शकता. सूक्ष्म शरीर म्हणजे ऍस्ट्रल बॉडी. ओके, नाही, तो वेगळा विषय आहे, म्हणता येईल तसं. आता ती ऍस्ट्रल बॉडी म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला क्लिअर केलं पाहिजे. सूक्ष्म म्हणजे भौतिकच आहे, ते आध्यात्मिक नाही आहे, पण सूक्ष्म आहे. मन, बुद्धी, अहंकार सुद्धा भौतिक आहे, भौतिकच शक्ती आहेत भगवंतांच्या, पण त्या सूक्ष्म आहेत, आपल्या या स्थूल शरीराप्रमाणे नाही आहेत. हरे कृष्णा, थँक्स सर, धन्यवाद. हॅव टू लिव्ह, नो प्रॉब्लेम. द्रौपदी वस्त्रहरण विधी लिखित, विधी लिखित, ही चर्चा येईल पुढे. काही गोष्टी विधी लिखित आहेत, पण प्रत्येक जीवात्म्याला चॉईस दिलेला आहे. आपण असं म्हणू शकत नाही की विधी लिखितच होतं, दुःशासनाचा काय दोष नाही. प्रत्येक कार्यामागे त्या व्यक्ती जबाबदार आहेत, प्रत्येकाला त्याच्या कार्याची जबाबदारी घ्यावी लागेल, हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टी विधी लिखित नाही, मग काय उपयोग? बाकीच्या सर्व गोष्टींचं जे होईल ते होईल, कशाला लोक प्रयत्न करत आहेत? नाही, सर्व विधी लिखित नाही आहे. दोन्ही गोष्टी आहेत, जे आपलं पूर्वकर्म आहे आणि आपली चॉईस आहे, आपण काय इच्छा करतो तेही महत्वाचं आहे. हरे कृष्णा. चेतना म्हणजे स्पार्क, स्पार्क नॉट एक्झॅक्टली स्पार्क. चेतना म्हणजे संवेदना, भावना. जसं मला इथे दाबल्यानंतर चिमटा बसतो का? कारण मी या शरीरात निवास करतोय आणि जी चेतना आहे ती पसरलेली आहे या शरीरामध्ये. त्यामुळे त्या चेतनेचा मला ज्ञान होतं, कारण मी या शरीरामध्ये निवास करत आहे. त्याला म्हणतात चेतना, कॉन्शियसनेस, ज्याला म्हटलं जातं की तिथे भावना आहे. मृत शरीराला भावना नाहीये. ओके, सोल अँड गॉड अंश लिव्स म्हणजे परमात्मा, भगवंत त्यांच्या विस्तार स्वरूपात परमात्मा स्वरूपात आहेत. हाऊ टू कम्युनिकेट विथ अवर इंटरनल गॉड. हरिनाम हे कलियुगासाठी साधन दिले, त्याची चर्चा आपण करू पुढच्या सर्व सत्रांमध्ये. आपण हरिनामही घेणार आहोत शेवटी, तेही आहे महत्वाचं साधन आहे, ज्याद्वारे आपली बुद्धी तीक्ष्ण होईल, आपली चेतना शुद्ध होईल आणि भगवंतांबद्दल आपण जास्त जाणू शकू, त्यांचं अस्तित्व, त्याचा अनुभव करू शकू. थँक यू फॉर डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ गीता. हरे कृष्णा, धन्यवाद. कॅन यू हॅव क्वेश्चन अंडर युट्यूब कमेंट? हो, विचारू शकता तिथे तुम्ही, आपण त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. If God lives in everyone's heart, can we say that everyone is God? No, everyone is not God. We are gods, God apostrophe S. आपण भगवंतांचे आहोत, आपण भगवंत नाही आहोत. उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे, एको बहुनाम यो विदधाति कामान नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम. आपण भगवंतांचे अंश आहोत, गुणरूपाने आपण समान आहोत. क्वालिटी वाईज वी आर सेम. भगवंतही सच्चिदानंद आहेत, आपणही सच्चिदानंद आहे, बट क्वांटिटी, शक्ती, त्यांचा प्रभाव, त्यांचं नियंत्रण यामध्ये खूप फरक आहे. जसं वर्णन आहे की समुद्रातील एक थेंब, त्याचं केमिकल कंपोजिशन हे समुद्राप्रमाणेच आहे, पण हा थेंब म्हणजे समुद्र नाहीये. आपण एक वेगळे आध्यात्मिक व्यक्ती आहोत आणि आपणही आध्यात्मिक आहोत, आपणही ज्ञानमय आहोत, नित्य आहोत, आनंदमय आहोत, पण फरक आहे. म्हणजे जसं एक ग्लास असेल, तो ग्लास पण पाण्याने भरलेला आहे आणि बाटलीही पाण्याने भरलेली आहे. दोघेही पाण्याने भरलेत म्हणजे ग्लास बाटली नाही झाली. ग्लास हा ग्लासच आहे, जरी पाण्याने भरलेला असला तरी तो ग्लास आहे, ग्लास हा बाटली नाही बनलेला. त्याचप्रमाणे आपण भगवंतांप्रमाणेच आहोत आपल्या गुणांनी, पण भगवंत हे सर्व शक्तिमान, सर्व नियंत्रक भगवान आहेत, सर्व षडैश्वर्य पूर्ण आहेत. हा फरक आहे दोघांमध्ये. त्यामुळे आपण भगवंत नाही आहोत, आपण भगवंतांचे नित्य दास आहोत. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास.
कृष्णेर तटस्थ शक्ती भेदाभेद प्रकाश शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, कृष्णाचे नित्य दास आहेत सर्व जीव आणि भगवंतांची तटस्थ शक्ती आहे. ठीक आहे, आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. उद्या रात्री 8 वाजता आपण भेटू आणि 31व्या श्लोकांपासून पुढची चर्चा करू. हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद.